हाय हॅलो नमस्कार, मी मोनिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला खमंग मक्याचा चिवडा याची रेसिपी शेअर करणार आहे। नुकतीच मी माहेरी गेली होते, त्यावेळेस आईने हा चिवडा बनवला होता। तर मग लगेच म्हणलं चला आता खूप दिवस झाले शूट करून ठेवलेला आहे, चला तुमच्यासोबत शेअर करूया। तर पहिल्यांदा हा मक्याचा चिवडा आणला होता, मग नंतर सर्व तयारी केली। कढीपत्ता आणला आणि हा पिठी साखरचा खडा आहे आणि खोबरं, शेंगदाणे आणि बाकीचेही सर्व सामान आणलंच होतं। मग लसूण तोपर्यंत मी सोलून घेतला। आता इतका सारा लसूण सोलून घेतला होता। मग आई लगेच चिवड्याची तयारी करायला घेतली। आता मक्याचा चिवडा पहिल्यांदा तिने किती प्रमाण घ्यायचं ह्या अंदाजाने एका परातीमध्ये इतका सारा मक्याचा चिवडा घेतला होता। आता हा सर्व चिवडा आम्हाला बनवायचाच होता, पण त्याआधी बाकीचं सामानही कट वगैरे करून ठेवायचं होतं, म्हणजे पटकन सोपं जाईल सर्व तळायला वगैरे। तर त्यासाठी पहिल्यांदा तो खोबऱ्याचे काप करून घेतले आणि कोथिंबीर आणली होती। मग लगेच मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि कोथिंबीर बारीक करून घेतली आणि कढीपत्ता आणला होता, तोही पाणी त्याचे काढून घेतले स्वच्छ पाण्याने धुवून। आणि इथे बघू शकता आता तयारी तर सर्व होतच आलेली होती। मग लगेच इथे आता आपण मक्याच्या चिवड्याची रेसिपी करायला स्टार्ट केली। मग लगेच इथे कढई गॅसवरती ठेवली आणि हा मक्याचा चिवडा पहिल्यांदा आपल्याला मंद आचेवर तळून घ्यावा लागतो। आणि बघू शकता तुम्ही आई किती छान पद्धतीने तळून घेत आहे। आणि एक मोठं पातेलं घेतलं होतं, कारण प्रमाण पण तसं जास्तच होतं। आणि हे तीळ आणले होते, तर हे तीळ काय तेलात वगैरे टाकले नाही, डायरेक्ट त्यामध्ये टाकले, कारण हे सर्व गरमच होतं, मग तेही त्यामध्ये गरम होऊन जातील तीळ म्हणून तसंच टाकलं होतं। आणि हे शेंगदाणे बघू शकता, हे शेंगदाणे हे तळून घेतले मक्याचा चिवडा तळून झाल्यानंतर। आणि शेंगदाणे जरा जास्तच टाकले होते, कारण सर्वांना खूप आवडतात। आणि आता इथं खोबऱ्याचे काप केले होते, तेही मंद आचेवर तळून घेतले लालसर होईपर्यंत। आणि तेही तळल्यानंतर त्या मक्याच्या चिवड्यामध्ये टाकून दिले। आणि मग लगेच इथे आपल्याला कढीपत्त्याची पाने घेतली होती ती ह्यामध्ये टाकून घ्यायची आणि तीही कुरकुरीत अशी होईपर्यंत तळून घ्यायचे। आणि नंतर तर खरंच खूप छान लागतो कढीपत्ता तळून टाकल्यानंतर। आणि मग लगेच आपण जो लसूण सोलला होता तो असा ग्लासमध्ये बारीक ठेचून घ्यायचा आणि तो तेलामध्ये टाकून द्यायचा। आणि मग लगेच त्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार जिरे मोहरी टाकून घ्यायची आणि ती तरतरल्यानंतर आता आपल्याला तोपर्यंत इथे मसाल्याचं प्रमाणही घ्यायचं आहे। आणि 2 चमचे लाल तिखट आणि 2 चमचे हळद घेतली होती, म्हणजेच 1.5 चमचे, आणि 2-3 चमचे मीठ घेतलं होतं। आता मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे। आणि हे सर्व प्रमाण आपण जो लसूण टाकला होता तळायला त्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे। पहिल्यांदा तर मीठ टाकायचं आणि ते छान असं विरघळल्यानंतर मग लगेच आपल्याला हा जो मसाला होता हळद आणि तिखट तोही त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि हे चांगलं असं लालसर झाल्यानंतर आता हा सर्व मसाला आपल्याला तो मक्याच्या चिवड्यामध्ये टाकायचा आहे। आणि बघू शकता तुम्ही आता हा लालसर दिसत आहे। मग लगेच आता आपण तो चिवड्यामध्ये वतून घेऊया। आणि इथे बघा सर्व तयारी तर झालीच होती। आता हे सर्व वतल्यानंतर आता आपल्याला पिठी साखर जी घेतली होती आपण ती बारीक करून ह्यामध्ये टाकून द्यायची आहे। पिठी साखर टाकली ना खायला चिवडा खरंच खूप छान लागतो, म्हणजे जास्त गोड नाही होत, पण आपल्या इच्छेनुसार आपल्याला साखर टाकायची आहे। पण खरंच खूप टाकल्यानंतर खूपच टेस्ट भारी येते चिवड्याला। आणि मग लगेच इथे आईने खाली घेतलं आणि तो सर्व मसाला होता तो सर्व एकत्र करून घेतला, एकजीव करून घेतला। आणि अशा पद्धतीने आपला चिवडा तयार झाला बरं का। हा सुरुवातीला पहिल्या दिवशी तर इतका टेस्टी नाही लागत, पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी इतका टेस्टी लागतो ना, खरंच खूप खमंग आणि खुसखुशीत होतो चिवडा हा। तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा। बाय।